गुरुजी नमस्कार. नमस्कार. नमस्कार रसिक हो. या दुसऱ्या सत्रामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण मुलाखत घेत आहोत आणि अनुभवत आहोत आपल्या गुरुजींना, चोभारकर गुरुजींना, त्यांचा जीवन प्रवास आणि योगेश्वरी शिक्षण संस्थेतील त्यांचं योगदान हे आपण अनुभवत आहोत. या सत्रामध्ये पुढील भाग आपण समजावून घेऊ. सर, तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये जे आहे तुम्ही सांगितलं की आपल्या सहधर्मचारिणी जे आहेत त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे. काय नेमकं त्यांनी विशेष असं त्यांच्याबाबत काय सांगाल? सहधर्मचारिणी प्रत्येक वेळेस म्हणजे मला आर्थिक दृष्टीने किंवा म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा मदत केली. मी शाळेत असताना शिकवण्या वगैरे घेत होतो तेव्हा म्हणजे त्यांनी म्हणजे मला पूर्ण सहकार्य केलं. वेळेवर पूर्ण सहकार्य. बरोबर आहे सर. एक आठवण सांगतो आहे, शिकवण्या सर त्यावेळेस घेत होते. अतिशय कमी शुल्कामध्ये ह्या सगळ्या शिकवण्या होत असायच्या. त्यामध्ये कोणी गरीब विद्यार्थी असेल, फीस देऊ शकत नसेल, तर अशा विद्यार्थ्यांच्या पण शिकवण्या आपण त्यावेळेस केलेल्या आहेत सर. मी 1987 ते 90 या काळामध्ये 8वी 9वी 10वी या वर्गांना मी या 8वी 9वी 10वीचं शिक्षण माझं योगेश्वरी नृत्य विद्यालयामध्ये झालेलं आहे. 1997 ते 2008 या काळामध्ये मंदिर विभागात या शाळेमध्ये मी 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन केलं आणि आता 2008 पासून 8वी 9वी 10वीच्या वर्गांना मी शिकवतो आहे माध्यमिक विभागात. म्हणजे जिथं मीही शिकलो आहे शाळेचे विद्यार्थी तिथं मीही शिकवतो आहे. एवढा एक समान धागा आमच्यामध्ये आहे. आणखी काही गोष्टी असतील पण मला सरांची एक आठवण सांगितली पाहिजे की सर अतिशय टापटीप राहणं, स्वच्छ उच्चार पण अतिशय स्वच्छ. आता जवळपास सरांचं 87 वय सध्या आहे. अतिशय उच्चार तुम्ही बघत असता. त्यांची दिनचर्या आखीव आहे. जैन धर्मीय तत्व जे आहेत त्याचं जे पालन आहे ते सर करत आलेले आहेत. सायंकाळच्या आधी त्यांचं जेवण हे होतं. शिकवणं सुद्धा अतिशय मुद्देसूद आणि व्यवस्थित. आपला विषय सर मला वाटतं गणित हा विषय त्यांचा राहिला. बीजगणित आणि भूमिती हे दोन्ही विषय अतिशय सरांनी त्यावेळेस खूप चांगल्या रीतीने आम्हाला शिकवलेले आहेत. प्रतिज्ञा ही मोठ्यांनी छोट्यांना द्यायची असते हा विचार झाला स्टाफमध्ये त्यावेळेस. आणि मग याचं वाचन कोण करणार, उच्चार चांगले कोणाचे अधिकारी. तर सरांचा उल्लेख तिथे केला गेला आणि सरांना तो सन्मान यासाठी म्हणतोय की ते आमच्या मनात ती प्रतिज्ञा अजूनही आमच्या मनामध्ये गुंजत आहे. एक लाकडी पुठ्ठा आणि त्याच्यावर कागद लावलेला आणि त्यावर अतिशय सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहिलेली प्रतिज्ञा सर रोज म्हणायचे आणि त्यांच्या मागोमाग आम्ही म्हणायचो. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. म्हणजे प्रत्येक शब्द प्रत्येक वाक्य आमच्या काळजाचा अजूनही ठाव घेत आहे. त्यावेळेस आणखीन काही आठवण जर सांगता येईल तुम्हाला की नेमकं काय वाटतं तुम्हाला ते जेव्हा तुम्ही सादर करत असाल प्रतिज्ञा रोज तुमच्या आवाजाशिवाय ती प्रतिज्ञा म्हणजे जे सकाळचा जो काही पूर्ण भाग असेल राष्ट्रगीत हे सुरू होत नसायचं. सुरुवातीला प्रतिज्ञा हे विद्यार्थीच देत होते. परंतु पुन्हा नंतर आमच्यामध्ये चर्चा झाली की विद्यार्थ्याला प्रतिज्ञा देण्याच्या ऐवजी आपल्यातल्या ज्येष्ठ शिक्षकांना विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा देणं योग्य आहे. मग सर्वांनी सांगितलं की बाबा सर तुम्ही दररोज प्रार्थनाच्या झाली की तुम्ही प्रतिज्ञा देत जा. तर ते मी प्रतिज्ञा म्हणजे जवळजवळ बरेच वर्ष देत होतो. आपले जे सहकारी आहेत आता नंतरच्या पिढीमधले म्हणजे एकनाथराव गुरुजी, यथोजी गुरुजी, बोर्डे गुरुजी यांना तुम्ही अनुभवलं. हे तुमचे गुरु आणि सहकारी सुद्धा. आणखीन इतर कोणते त्यावेळेस होते तुमचे सहकारी सुरुवातीला आणि नंतर? सुरुवातीला हे माझे गुरुजन माझे सहकारी होते. हो. आणि नंतरच्या ह्याच्यामध्ये किसी कराड, दायमा, सुरोसे हे सहकारी झाले. ते रेभ देशपांडे आहेत. रेभ देशपांडे दुसऱ्या पिढीतले फडोसकर पण त्या समजा गोबर सराफ आहेत.
नंतर पुन्हा मुकदम सर आहेत, मुकदम, सोनकांबळे सर, सोनकांबळे, लाटा सर आहेत, सुरवसे सर, सुरसे आणि ग्रंथपाल भोकरे सर आहेत. अशी बरीच नावं इथं सांगता येतील. आणखी एक गोष्ट सांगितली पाहिजे की सरांचं शिक्षण जे आहे हे पुन्हा ज्याला आपण सेवांतर्गत शिक्षण किंवा जे बहिस्थ शिक्षण म्हणतो आपण ते झालेलं आहे. माझं पण तसंच झालं. HSC वर लागलो, BA, BEd, MA, MAd, नेट, PhD हे माझं सेवांतर्गत होत गेलं. पुन्हा एक्सटर्नल शिक्षण घेतलं. तसं सरांचं 1968ला B.Ed झालं संस्थाच्या अंतर्गत. म्हणजे प्राचार्य मानकेकर होते त्यावेळेस B.Ed कॉलेजला. आणि एक जे आठवण सांगतो आहे की माझे गुरु प्राध्यापक रामकृष्ण डिघोळकर, जे आपल्या डिघोळकर सर, तुम्हाला डिघोळकर सर तुम्हाला होते का शिकवायला? नाही, ते तुमच्याच वयाच्या जवळपास असतील. ते शाळेचे विद्यार्थी, ते साहित्य निकेतनमध्ये पण ते काही वेळ काम करायचे उपजीविकेसाठी किंवा आवड म्हणून. ते पुन्हा इकडे स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून इंग्रजीचं त्यांनी चांगलं कार्य केलं. डॉक्टर पुन्हा प्राचार्य सुद्धा काय कळते असावेत. डिघोळकर सर प्राध्यापक होते. तर ते B.Ed कॉलेज जे अंबाजोगाईला आलेलं आहे ते येण्यामागे त्यांनी पाठपुरावा केला होता. त्याची कागदपत्र त्यांनी मला त्यावेळेस दाखवली होती की आपल्याकडे B.Ed कॉलेज आलं पाहिजे असं त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं. अशा या शासकीय अध्यापक महाविद्यालयात आपलं B.Ed 1968ला झालं. KV कुलकर्णी शिक्षण तज्ज्ञ ते तुम्हाला होते. पुन्हा गोखले, त्यांचं नाव आता आठवत नाही, त्यांचा उल्लेख केला, गोखले होते. पुन्हा 1977ला सरांनी MAd केलं. तर ते त्यावेळेस प्राचार्य डंके होते वाटतं. आणि गुरुजन आणखीन गोखले आणि KV कुलकर्णी सर. KV कुलकर्णी होते, गोखले होते, MLA सुद्धा. यांच्या आठवणी काही सर? त्यांच्या आठवणी म्हणजे ज्या पद्धतीने ते शिकवत होते ते फार चांगलं होते. म्हणजे त्यांच्यासारखं आपण सुद्धा शिकावं असं म्हणजे आपल्याला म्हणजे बरोबर स्फूर्ती येत होती. नक्कीच. आणखीन एक गोष्ट तुम्हाला विशेष सांगितली पाहिजे की विद्यार्थी सरांचे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत, तरी पण काही विद्यार्थ्यांचा उल्लेख आपण करू शकाल? जे तुमचे विद्यार्थी आहेत आणि मोठी मोठी पदं त्यांनी भूषवली, वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला, अशा विद्यार्थ्यांचा उल्लेख आपण करू शकाल? प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. इंजिनिअरिंगमध्ये आहेत, डॉक्टर आहेत, वकीलमध्ये आहेत. उदाहरण नावं काही? वकिलामध्ये म्हणजे आता मला वाटतं डॉक्टर अरुण डावळे, डावळे, डॉक्टर व्यंकटराव डावळे, मुलगा, हो ना, ते आहेत. पुन्हा डॉक्टर राजेश फटाले आहेत, शिवाजीराव लोमटे आहेत, पुन्हा डॉक्टर PB कुलकर्णी, PB कुलकर्णी कृष्णा हॉस्पिटल लातूरला असतात ते, आणि त्यांना पण तुम्ही शिकवणीसाठी त्यांना सहकार्य केलेलं आहे. शाळेमध्ये तुमच्याकडे जबाबदाऱ्या कोणत्या होत्या सर? शाळेमध्ये जबाबदारी म्हणजे मी सहल प्रमुखही पुष्कळ वेळेस होतो. कुठे कुठे गेलात आपण त्यावेळेस? म्हणजे गोव्याला एकदा 1 वर्ष गेलो होतो. पुन्हा त्यानंतर बालाजीला 2-3 वेळेस गेलो होतो बालाजीला. अच्छा. आणि आपल्या याच्या महाराष्ट्रातले जे गड आहेत, सिंहगड, रायगड, हे सगळे गड वगैरे विद्यार्थ्यांना दाखवले ते. बरोबर आहे सर. पुन्हा एक विशेष गोष्ट घडली होती. बेथुजी गुरुजी यांचा षष्टपदी पूर्ती समारोह. बेथुजी गुरुजी 1912चा त्यांचा जन्म आहे. एकनाथराव गुरुजींचा जन्म 1913चा आहे. 1912 नंतर 60 म्हणजे 1972ला षष्टपदी पूर्ती समारोह झाला. त्यावेळेस स्मरणिका काढली गेली आणि त्याचं संपादन ज्येष्ठ कादंबरीकार आणि आमच्या संस्थेतील जे प्राचार्य राहिले होते, प्राध्यापक होते, इंग्रजीचे हिंदीचे प्राध्यापक रंगनाथ तिवारी सर, त्यांनी संपादन त्या स्मरणिकेचं केलं होतं. आणि त्यावेळेस जो काही विद्यार्थ्यांनी नागरिकांनी कृतज्ञता निधी दिला होता, त्यातली जी काही रक्कम राहिली होती त्यातून पुन्हा वेगवेगळ्या शिष्यवृत्त्या या दिल्या गेल्या. आणि या शिष्यवृत्तीचं जे काही पूर्ण जे अतिशय काटेकोरपणे जे कोणी करू शकेल ती जबाबदारी सराकडे होती. आणि बरीच वर्ष या शिष्यवृत्तीची जी जोखीम आहे, जबाबदारी आपण पार पाडलेली आहे. हा महत्त्वाचा भाग आहे. पुन्हा विकास निधी त्यावेळेस शिक्षक गोळा करत असायचे, आत्ताही करतात, 50 रुपये किंवा त्यापेक्षा आधी कमी होतं. पण हा सगळा विकास निधी शिक्षकाकडं म्हणजे सरांकडे तो जमा केला जायचा. विश्वासार्हता किती आहे ते इथं सांगतो आहे.
त्याचबरोबर परीक्षा विभागात सरांनी कार्य केलेलं आहे. अशा बऱ्याच गोष्टी सांगता येतील. आणखी महत्त्वाची गोष्ट पुढं आणखी आहे ती बोलतो आहे. आठवण होते, बाहेरची ओढ लागते आणि विद्यार्थी येत राहतात. आणि मग विद्यार्थी येत राहिले, संस्थेला शाळेला भेट देत राहिले, जिथं बसले जिथं शिकले त्या बाकड्यावर बसून त्याविषयी गप्पा आठवल्या, मुलं येत राहिले. आणि ज्यांना ज्यांना आठवण झाली, ज्यांना ज्यांना शक्य झालं, गुरुजींना घरी भेटण्यासाठी आले. एवढंच नाही तर अशा गुरुजनांचा सत्कार केला. केव्हा केव्हा काही आठवणी इथं आहेत सोबत. 1972ची 10वीची बॅच मित्र जीवांचे असं हे स्मृतिचिन्ह त्यांनी गुरुजनांना दिलं पुन्हा. आणि हे स्नेहमिलन दिनांक 26 जानेवारी 2019ला घडलं. तिथं गुरुजींचं नाव आहे, हे स्मृतिचिन्ह त्यावेळेसचं. त्यानंतर इसवी सन 1968ची बॅच आहे. आता इथे इयत्ता 11वी ई लिहिलंय त्यांनी. 11वी त्यावेळेस 11वीला मॅट्रिक होतं. हो 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 बरोबर आहे. 11वी 1968ची बॅच स्नेहमिलन सन्मान चिन्ह हा कार्यक्रम झाला 9 फेब्रुवारी 2020ला. ही आठवण. त्यानंतर योगेश्वरी शिक्षण संस्था अंबाजोगाई. प्रिय गुरुजन, तुम्ही दिलेल्या संस्कारावर शिक्षणावर आम्ही या जीवनामध्ये खूप यशस्वी होत राहू. सगळे दिवे विझले तरी आम्ही स्वतः दिवे बनून जळत राहू. पण हे सर्व करत असताना तुमची उणीव आम्हाला नेहमी भासत राहील. शाब्बास म्हणून आमच्या पाठीवरून फिरवलेला तुमचा तो प्रेमळ हात, शाब्बास म्हणून आमच्या पाठीवरून फिरवलेला तुमचा तो प्रेमळ हात आम्हाला सदैव आठवत राहील. सदैव तुमच्याच ऋणी कृतज्ञता तेन त्यक्तेन भुंजितः, म्हणजे त्याग भावनेने उपभोग घ्यावा, निरासक्त वृत्तीनं आपण जीवन जगावं. ईशावास्योपनिषद यातील हे वाक्य जे आहे आमच्या संस्थेचं हे ब्रीद वाक्य आहे, हे मी सांगितलं पाहिजे. सन 1995 इयत्ता 10वीच्या बॅचनं हा कार्यक्रम घेतला होता. ते हे स्मृतिचिन्ह. आणखी असं बरंच काही सांगता येईल, बोलता येईल. पण आणखी जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे जैन धर्मीय असलेले सर. आता मुळात जय जिनेंद्र असं म्हणतो आपण, म्हणजे आपल्या इंद्रियावर नियंत्रण असणं, त्यावर आपण जय मिळवणं, आपल्या काबूत असणं, हा भाग महत्त्वाचा. जैन मी वाचतो आहे. भगवान महावीर यांचं चरित्र गीत रूपानं पण मी सादर करतो आहे. वेगवेगळी पुस्तकं त्या माझ्यासोबत आहेत. आपण ती नंतरच्या सत्रामध्ये बघूया. आपण ही पुस्तकं मी वाचतोय, चरित्र वाचतो आहे. का सांगतोय सगळं हे? यातून आपल्याला आपलं जीवन हे कसं घडवता येईल. जैन समाचार हे नियतकालिक आहे. ही पुस्तकं मी वाचलेली आहेत. आणखीन ही जैन समाचार ही पुस्तकं आहेत. जैन धर्म, अहिंसा आणि महात्मा गांधी हे पण पुस्तक आहे. महात्मा गांधीजींचे गुरु आहेत, त्यांचा उल्लेख मध्ये आलेला आहे. योगायोग तेच पान उघडलं गेलं, आपल्या देखतच घडलेलं आहे. महात्मा गांधीजींच्या जीवनावर प्रभाव टाकणारे संत पुरुष श्रीमत रायचंदजी, त्यांचा हा फोटो इथे दिसतोय. जैन धर्माची ओळख हे पुस्तक सुमेरू प्रकाशनचं. आणि याच सुमेरू प्रकाशनचं तीर्थंकर हे मासिक तब्बल 50 वर्ष ते चालू होतं. श्रेणिक अन्नदाते त्यांनी हे पुस्तक प्रकाशित केलं. डॉक्टर सौ विजया गोसावी यांचं हे पुस्तक आहे. अतिशय सोप्या भाषेमध्ये जैन धर्माची ओळख यामध्ये आहे. त्याचबरोबर सरश्री यांनी भगवान महावीर मनावर विजय प्राप्त करण्याचा मार्ग हे पुस्तक लिहिलं. हे पुस्तक सध्या मला उपयुक्त पडतं आहे. त्यानंतर जैन तत्वदर्शन हे भगवान महावीर मंडळ पुणे यांनी प्रकाशित केलं. लेखक ॲडव्होकेट नांद्रेकर. जैन तत्वदर्शन हे पुस्तक आहे. अशी वेगवेगळी पुस्तकं मी वाचतो आहे. गुरुजींकडून सुद्धा काही पुस्तकं मला वाचायला मिळत आलेली आहेत. सर, आपण वेगवेगळी नियतकालिक वाचत आलात, त्यामध्ये जैन धर्माची कोणती मासिक नियतकालिक होती? जैन बोधक हे एक मासिक आहे. त्यानंतर म्हणजे सन्मती प्रकाशन हे
कोल्हापूरहून येतं. अच्छा. कोल्हापूर कुंभोजरोहरी म्हणून हो, हो, हो. आहे. तिथून म्हणजे प्रकाशन होतं. तुम्ही त्याचे वर्गणीदार आहात का? हा वर्गणीदार आजीव सभासद आहे मी. बरं वा. आणि जैन बोधक जे आहे ते सोलापूरहून निघतात. वा. तीर्थंकर मासिक हे अन्नदाते काढत होते. हो, सैनिक अन्नदाते. त्याच अन्नदात्यांनी एक सांगतोय, म्हणजे मला खूप हे वाटतं असं, म्हणजे मला घेवर येतो, ते सध्या नाही आहेत आपल्यामध्ये, सैनिक अन्नदाते, ज्यांनी आपल्या अंबाजोगाईमध्ये जैन इतिहास परिषदेच्या वतीनं 2008 मध्ये अधिवेशन घेतलं. त्याच दरम्यानच्या काळामध्ये माझं पुस्तक मुक्तिदाताची दुसरी आवृत्ती माझ्याकडून 1 रुपया सुद्धा न घेता 40,000पेक्षा अधिक रकमेचं कर्ज काढून, स्वामीजी मराठवाड्याचे आहेत, शिक्षण महर्षी आहेत, मोठं त्यांचं कार्य आहे, म्हणून त्यांनी माझं पुस्तक स्वतः कर्ज काढून त्यांनी ते प्रकाशित केलेलं आहे, हेही मी सांगतो आहे. आणि त्या अधिवेशनासाठी सुद्धा त्यांनी खूप मोठा खर्च केलेला आहे. त्यासाठी स्वागत अध्यक्ष जे आहेत त्यावेळेस हे डॉक्टर प्राचार्य संतोष मुळावकर होते आणि संमेलनाचे अध्यक्ष अरविंद जोंधळे होते. ते खूप अधिवेशन मोठं झालं आणि चांगलं झालं होतं, यशस्वी झालं होतं. त्यांना मी बऱ्याचदा भेटलेलो आहे. अशी सत्वशील माणसं ही जैन धर्मामध्ये मला अनुभवता आली आणि त्यातीलच आमचे गुरुजन चोबारकर गुरुजी आहेत. त्यानंतर सर आपण उल्लेख केला, आपण शाकाहारी आहात, निर्व्यसनी आहात, हे तर आहेच आहे. आणि दिवसा म्हणजे सायंकाळच्या आधी आपण जेवण करता, ही गोष्ट फार महत्त्वाची. याचं शास्त्रीय कारण असं आहे की रात्री जेवण आणि झोप यामध्ये किमान 2.5-3 तास जर तुमचं अंतर असेल, तुमचं पचन सगळं होऊन जातं. उशिरा जेवलो आपण तर मग ते पचन होत नाही. आरोग्यासाठी पण चांगलं आहे. हजारो निर्व्यसनी आणि सदाचारी विद्यार्थी सरांनी घडवले. जैन मंदिरामध्ये सर आपण 22 वर्ष इथं सचिव होता. विश्वासार्हता आणि कार्य. आणि त्या सचिव असताना म्हणजे पर्युषण पर्वामध्ये 10 दिवस म्हणजे बाहेरचे जे लोक आहेत त्यांना व्याख्यानासाठी आम्ही बोलावत होतो. म्हणजे असे जैन धर्माची पुस्तकं त्यांना द्यायची आणि प्रत्येक धर्मावर त्यांना उत्तम क्षमा, उत्तम मार्ग, उत्तम सत्य, उत्तम अपरिग्रह, ब्रह्मचर्य, त्या 10 दिवस जे दशाष्टम धर्म आहेत तर ते 10 दिवस आम्ही त्या बाहेरच्या लोकांना पुस्तकं देऊन व्याख्यानाला बोलावत होतो. बरोबर आहे. आणि त्यावेळेस तुमच्याकडे जबाबदारी होती, म्हणजे इथं जे काही पूजा वगैरे होत असेल तर ते तुम्ही स्वतः हे करत होता ना? हा, 10 दिवस. वा सर, तुमच्या आवाजामध्ये आम्हाला काही गोष्टी म्हणजे अनुभवायला आवडतील. जैन सुभाषित संग्रह एक पुस्तक आहे, ज्यातील वचनं ही अतिशय महत्वाची आहेत. इथं ते पुस्तक आता सापडेल का? इथंच पुस्तक आहे ते. एकच मिनिट फक्त. ज्यामध्ये जैन सुभाषितामध्ये सरांनी खूप चांगलं असं वाचन त्यामध्ये सर करत असायचे. इथंच पुस्तक आहे ते. सर तुमचा आवाज चष्मा आहे का आपला सर? म्हणजे सर त्यावेळेस वाचन कसं करत असतील? आम्ही तर विद्यार्थी म्हणून अनुभवलं, पण जैन मंदिरामध्ये सुद्धा मंगलाचरण ते आहे. हा, हे मंगला मोठे नाणी इकडे बघू. नमो अरिहंतानम, नमो सिद्धानम, नमो ऐर्यानम, नमो वज्जायानम, नमो लोये सव्वसाहुनम. अरिहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय, जगातील सर्व साधू यांना नमस्कार असो. एसो पंचनमोकारो सव्व पावोपनाशनम, मंगलानंत सर्वेशी परमम होय मंगलम. या नमस्कार मंत्र सर्व पापांचा नाश करतो. हा मंत्र सर्व मंगलात प्रथम मंगल आहे. अरिहंते शरणं प्रवज्जामि, सिद्धे शरणं प्रवज्जामि, साहू शरणं प्रवज्जामि, केवली पंतो धम्मो शरणं प्रवज्जामि. अरिहंत, सिद्ध, साधू व केवल ज्ञानी महावीरांचा धर्म यांचे मी संरक्षण घेतो. धम्मो मंगल मुक्तिदम, अहिंसा संयमो तवो, देवो वीच नमस्संती, जस धम्मे सयामनो. धर्म हे उत्कृष्ट मंगल आहे.
अहिंसा, संयम आणि तप म्हणजेच धर्म. त्यांचे मन धर्मचिंतनात मग्न आहे. त्यांना देवही वंदन करतात. धम्मो वद्धू सहो कमादे भावो य दशविहो धम्मो रणं तयच धम्मो जीवानं रक्षणं धम्मो. धर्म म्हणजे वस्तूचा स्वभाव, क्षमा इत्यादी 10 गोष्टींचा धर्मात अंतर्भाव होतो. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य या 3 रत्नांनाही धर्म म्हणतात. प्रामाणिकपणे रक्षण करणे हाच खरा धर्म होय. उत्तम खम मद्य सच्च शौच ज संयमं जे केवम तव चागमीजं धम्मं इति दशविही धम्मो. उत्तम क्षमा, मृदूपणा, साधेपणा, रुजुता, सत्य, शुचिता, संयम, तप, त्याग, अकिंचन्य वृत्ती, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य असा दशविधी धर्म होय. धर्म जो समाजाला धारण करतो तो धर्म, जो समाजाला धारण करतो तो धर्म. आणखी काय धर्माबाबत सांगितलं सरांनी वाचन केले, आपण ते पुन्हा बघावं. पण मी जे वाचलं त्यामध्ये असा उल्लेख आहे की धर्म म्हणजे दान, सत्पात्री दान करणे. धर्म धर्म वाढावो माय असे जे म्हणतात, तुम्ही दान करा. धर्म म्हणजे गुण, सद्गुण वाढवत राहणं. धर्म म्हणजे कर्तव्य. या दृष्टीनं आपण आपलं जीवन जगलं पाहिजे. म्हणूनच हा माझा अट्टहास. आपण आपले वाडवडील, आपले गुरुजन यांच्या मुलाखती घ्यायच्या आहेत, त्यांना भेटायचं आहे. आणि ते कसं जीवन जगले, साधं सरळ जीवन त्यांचे जगत राहिले. आपल्या आयुष्यामध्ये ते पथभ्रष्ट झाले नाहीत. शाकाहारी सदाचारी जीवन जगत राहिले. कुणाला त्रास दिला नाही. संयम आहे, सहनशीलता आहे, सामाजिक बांधिलकी आहे. अशी माणसं आपल्या अवतीभोवती आहेत. त्यांचा आपण शोध घ्यावा, हेही मला या निमित्तानं सांगायचं आहे. सर, आपण वेगवेगळ्या तीर्थस्थळांना भेटी दिलेल्या आहेत. जसं लहानपणी तुम्ही कुंतलगिरीला गेला होतात. मी तुम्हाला आता मध्यंतरी फोन केला, मग तुम्ही म्हटले मी कुंतलगिरीला सध्या आहे. तिथं तुम्ही गेलात. आणखी कुठली कुठली आपण अशी जी तीर्थस्थळं जैन आहेत जिथं आपण गेलात? मांगेतुंगी आहे. अच्छा, कुठे आहे? नाशिक. अच्छा, तिथं आहे. पुन्हा आपलं अमरावतीच्या जवळ दिग्रज. दिग्रज का? दिग्रज नाही, दिग्रज आहे. दिग्रजच्या तिथं म्हणजे मुक्तागिरी. मुक्तागिरी. आणि बिहारमध्ये पण तुम्ही गेला होता? हा, बिहारमध्ये शिखरजी, सम्मेद शिखरजी. तिथे किती वेळेस गेला सर? तिथं 7 वेळेस गेलो होतो. अच्छा. तिथं 27 किलोमीटरची पायी वंदना आम्ही केली तिथं. वा वा वा. 27 किलोमीटरची. खूप चांगली गोष्ट आहे. तर नेमकं काय आहे बरं सम्मेद शिखरजी म्हणजे? असं तिथं जवळ 24 तीर्थंकरांपैकी म्हणजे 22 तीर्थंकर तिथं मोक्षाला गेले असं म्हणजे आहे. अच्छा, सांगितलं जातं किंवा तसं असेल ते. बरं बरं. फक्त महावीर, पार्श्वनाथ, नेमिनाथ हे 3 तीर्थंकर म्हणजे दुसरीकडे मोक्षाला गेले. अच्छा. 22 तीर्थंकर तिथून गेले. श्रवण बेळगोळला पण तुम्ही गेलात किती वेळेस? श्रवण बेळगोळला 6 वेळेस गेलो होतो. तिथं बाहुबलीची मूर्ती मोठी आहे. तिथं दर्शन घेतलं. ते पवित्र स्थान आहे श्रवण बेळगोळ, कर्नाटकमध्ये. बर. तुम्ही जेव्हा 22 वर्ष सचिव होतात अंबाजोगाईतील जैन मंदिराचे, तर इथं तुम्ही मुनी यांना इथं पाचारण केलं. मुनी असतील ना त्यावेळेस, कोणत्या कोणत्या मुनींना तुम्ही इथं पाचारण केलं? गुणानंदी महाराज म्हणून. गुणानंदी का? हा, गुणनंदी. आणि पुन्हा आर्यानंदी महाराज. बरं, त्यांची प्रवचनं झाली असतील. बर बर बर. आणखी खूप बोलावंसं वाटतंय मला सर तुम्हाला, पण तुम्हीच आता सांगा. माझा काही एखादा कुठला प्रश्न विचारायचा राहून गेला असेल आणि तुम्हाला सांगावंसं वाटतं आहे कुठलंही, कारण बराच वेळ आपण बोलत आहोत आणि बऱ्याच गोष्टी यामध्ये येत आहेत. शाळेबद्दलची कुठली आठवण म्हणा, संस्थेबद्दल. शाळेमध्ये शिक्षकांनी मला
जोपर्यंत मी शिक्षक होतो हं. तोपर्यंत भरपूर सहकार्य केलं शिक्षकांनी. विद्यार्थ्यांनी खूप प्रेम केलं. हा खूप विशेष गोष्ट ती महत्वाची आहे. म्हणजे विद्यार्थी असं व्यक्तिगत तुला भेटतात हा तर भाग वेगळाच आहे, असे मोठे मोठे कार्यक्रम होतात तोही भाग वेगळा आहे. खूप चांगली संस्था, आणि संस्था जी मोठी होत राहते किंवा नावारूपाला आहे त्याचं मुख्य कारण अशी निष्ठावंत समर्पित वृत्तीची शिक्षक प्राध्यापक इथे येत राहिलेले आहेत, आणि तसेच संस्था चालकही त्यांची परंपरा इथं चालू आहे. मलाही धन्यता वाटते की या शाळेचा मी विद्यार्थी आणि मी शिकवतो आहे. ही मुलाखत खूप वर्षापासून घ्यायची राहून गेली. आपण तिकडं होता मुलाकडे पार्श्वनाथ यांच्याशी, आणि त्यांच्याशी बोलणं झालं. आता त्यांनाही खूप उत्सुकता आहे हे सगळं बघण्याची, अनुभवण्याची. भेटू सर, असंच बोलत राहू आपण. तुम्ही तुमच्या आठवणी आणखी वाटल्यास वेळ भेटला तर लिहून काढा सर, आणखी खूप चांगलं होईल. खूप खूप आनंद वाटला. धन्यवाद तुम्हा सर्वांचेही. आपण हे सगळं बघत राहा आणि संस्थेला भेट देत राहा, आणि अशा मुलाखती आपणही घेत राहा ही विनंती आहे. आपण तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. हो सर, दीर्घ आयुरारोग्य तुम्हाला लाभावं.